उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे आणि हाच तो अपघाताचा स्पॉट आहे जिथे अजित पवारांचं विमान क्रॅश झालेलं आहे। बारामती एअरपोर्टचा हा रनवे आहे आणि या रनवेच्या आधीच आपल्याला अजित पवारांचं विमान जे आहे ते क्रॅश झालेलं दिसतंय। त्याच्या पूर्ण आता डेब्रीज सध्या खाली दिसतायत। या बाजूला विमानाचे सगळे तुकडे पसरलेले आहेत। अंदाज असा प्राथमिक वर्तवला जातोय की जर विमान इथे आहे अपघातानंतर ते तुकडे उडून त्या कोपऱ्यापर्यंत कसे गेलेले आहेत। म्हणजेच एक प्राथमिक अंदाज असा वर्तवला जातोय की लँडिंग करताना पायलटला काहीच या रनवेचा अंदाज आला नाही का। तुम्हाला माहितीसाठी सांगतो की आतापर्यंत भारतामध्ये जितके विमान अपघात झाल्यात त्या विमान अपघातांचं सगळ्यात महत्त्वाचं एक कारण ठरलेलं आहे ते म्हणजे टेबल टॉप रनवे। टेबल टॉप रनवे म्हणजे काय असतो? टेबल टॉप रनवे असा असतो की एका रनवे असा हा तयार केलेला असतो आणि या टेबल टॉप रनवेच्या दोन्ही बाजूला थोडासा खोल उतार असतो किंवा दरी असते। बारामतीला हा स्पेसिफिकली रनवे जो आहे हा टेबल टॉप रनवे बनवला गेलेला होता आणि या माझ्या मागच्या बाजूला आपण जर बघत असत तर हा पूर्ण रनवे जो आहे तो तिथे त्या बाजूला दिसतोय। त्यामुळे विमान हे त्या बाजूला जाणं अपेक्षित होतं, मात्र ते या बाजूला कसं आलं हा प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे। जी माहिती इथल्या प्रत्यक्षदर्शींकडनं मिळते आहे, DGCAच्या अथॉरिटीजकडनं मिळते आहे आणि इथल्या काही स्थानिक नेत्यांकडनं मिळते आहे, त्यानुसार अजितदादांचं विमान जेव्हा या बारामतीच्या टेबल टॉप रनवेवरती लँड होणार होतं तेव्हा पायलटला धुक्यामुळे रनवे दिसत नव्हता, म्हणून पायलटनी या बाजूनी पुन्हा गो अराउंड केलं आणि पुन्हा तो आला। तर आत्ता प्राथमिक अंदाज असा दिसतोय की जर पायलटनी गो अराउंड केलं असेल तर या बाजूनी विमान येणं अपेक्षित होतं, मात्र इथे धुकं होतं आणि म्हणून हे विमान दिसलं नाही। आणि जसं आपण सोप्या भाषेत जेव्हा आपण टू व्हीलर फोर व्हीलर जेव्हा चालवतो तेव्हा आपण जसं सोप्या भाषेत म्हणतो की समोर काही दिसलं नाही आणि ती गाडी जाऊन त्या एखाद्या गोष्टीवरती धडकली, तसंच या विमानाचं काहीतरी झालेलं दिसतंय। कारण की विमान हे इथे धडकल्याचं दिसतंय, इथे त्याच्या डेब्रीज आहेत, पूर्ण इथे कोळसा आहे आणि जर इथे टेल अशा पद्धतीने आहे त्यामुळे विमान या डावीकडनं उजवीकडे जात होतं की विमान आपटल्यानंतर क्रॅश झाल्यानंतर त्याच्या डेब्रीज उडून गेलेल्या आहेत याचा अंदाज लागत नाहीये। म्हणजे एक पॉसिबिलिटी अशी वाटते की जर विमान आपल्याला इथे पडलेलं दिसते म्हणजे ते त्या बाजूनी समोरनं येत असेल आणि त्यांना या एअरपोर्टवरती अशा पद्धतीनं क्रॉस लँडिंग करायचं असेल। क्रॉस लँडिंग झालं म्हणजे या टेबल टॉप रनवेवरती आल्यानंतर त्यांना पुढे जाऊन लँडिंग करायचं होतं, मात्र ते तसं लँडिंग झालेलं नाहीये। आणि आता ज्या अपघातामागच्या वेगवेगळ्या शक्यता वर्तवल्या जात आहेत त्यातली पहिली शक्यता ही वर्तवली जाते आहे की अजित पवारांच्या पायलटला धुक्यामुळे विमान दिसलं नाही। आता याच्यामध्ये दुसरा प्रश्न असा येतोय जो एव्हिएशन अथॉरिटीमधल्या काही अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवरती उपस्थित केलेला आहे। जर इथे धुकं होतं, हा रनवे छोटा आहे, तर मग विमान लँड करण्याचा प्रयत्न का झाला? मुळातच ज्या वेळेला धुकं असतं रनवे व्हिजिबल नसतो, व्हिजिबिलिटी लो असते, अशा वेळेला विमान लँडिंगची परमिशन दिली जात नाही। आणि मग जर असं होतं, ही जर शक्यता वर्तवली जाते तर बारामतीच्या टेबल टॉप एखाद्या छोट्याशा अशा रिस्की रनवेवरती पायलटनं विमान लँड करण्याचा हट्ट केला, जिद्द केली की आणखी काय झालं हे आपल्याला ब्लॅक बॉक्स काढल्यानंतर जेव्हा तो त्याच्यातला डेटा रेकॉर्डर ओपन केला जाईल त्याच्यातनं स्पष्ट होणार आहे। सहकारी हरजित सोबत तुषार शेटे, सिविक मिरर, पुणे।